शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये रागिणी जेलमध्ये जाताच खूप मोठा चमत्कार घडणार आहे. रागिणी जेलमध्ये जाताच इकडे आता आकाशची ट्रीटमेंट चालू असते. आकाशची ट्रीटमेंट चालू असतानाच अचानकपणे आकाश बरा होतो. आकाश बरा होताच भूमी आणि आकाश वळणावरती टर्न होत असते. रागिणी जेलमध्ये अडकलेली असते. इकडे रागिणीची कारस्थानं समोर आलेली असतात. आणि रागिणी जेलमध्ये. पौर्णिमाची रवानगी माहेरी. आता भूमीचंच राज्य. आकाश बरा झालेला. राजा राणीचा संसार सुरू. पण यातच असा एक टर्न अँड ट्विस्ट येतो की यामुळे भूमीचं आयुष्य पुन्हा एकदा बदलतं आणि आता नव्याने सगळी सुरुवात करावी लागणार असते. पण तरी सुद्धा योगेश्वरी आईच्या कृपेने आता पुन्हा एकदा भूमी उभी राहणार असते आणि त्यासाठी एक व्यक्ती, एक घटना कारणीभूत ठरणार असते. घरातील सगळ्यांना भूमीच्या वागण्याचं थोडंसं आश्चर्य वाटत असतं. मानसी पण भूमीवरती खूप चिडलेली असते. कारण भूमिताई आपल्याला काही सांगतच नाहीये. काय घडलं आहे, काय नाही, आपल्या घरात काय होतंय हे भूमी काही सांगत नाही, म्हणून मानसी चिडलेली असते. त्यातच आकाश कुठेतरी गायब होतो. मग आता इकडे भूमी विचारत असते, मनू अगं सांग ना, आकाश कुठे गेलाय? यावरती मानसी सांगते, ते चिडले की गच्चीवर जाऊन बसतात, तू बघ जा बरं. तितक्यात रागिणी दिसते आणि भूमीच्या मनामध्ये नको नको ते विचार येतात की रागिणीने आकाशला काही केलं तर नसेल ना. त्यावरती आता मात्र इकडे रागिणी सांगत असते, मला जर काही करायचं असतं तर या आधीच मी केलं असतं. त्यामुळे आत्ता मी काही करणार नाहीये, पण माझा हुकमी एक आहे जो वेळ आल्यावरतीच मी बाहेर काढणार, एवढी मात्र गोष्ट लक्षात ठेव. भूमी सांगत असते, आकाशच्या केसाला धक्का लागला तर आत्या गाठ माझ्याशी आहे. यावरती रागिणी म्हणते, तू न धमकी देण्याच्या अवस्थेत नाहीयेत, त्यामुळे अशा पोकळ धमक्या मला देण्याचा प्रयत्न करू नको. भूमी सांगते, तुम्ही इतक्या असाल असं वाटलं नाही. आकाशच्या जीवाशी खेळताना तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? यावरती रागिणी म्हणते, मला काहीच नाही वाटत आहे, पण तुला जर का आकाशबद्दल काही वाटत असेल तर मात्र तू लवकरात लवकर आकाशसाठी या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या कर. भूमी सांगते, आकाशसाठीच मला या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायच्या नाहीयेत, त्याचं सगळं त्याला मिळवून द्यायचं आहे. आजीच्या मात्र लक्षात येत असतं की काहीतरी या दोघींच्या मध्ये बिनसतंय. म्हणजे या दोघींच्या मध्ये काहीतरी आता होतंय जे आपल्याला कळत नाहीये किंवा आपल्याला कुणी कळू देत नाहीये. आजी आता विचारच करत बसते. तोपर्यंत आकाश पुन्हा आपल्या रूम मध्ये आलेला असतो. पण आकाश थोडासा भूमीवरती रागावलेलाच असतो. तो भूमीशी काही बोलायला मागत नसतो. भूमीबरोबर काही बोलत नसतो. काही तिच्यासोबत शेअर करत नसतो. भूमी सांगत असते, आकाश मला माहितीये तू माझ्यावरती रागवलंयस, कारण कित्येक गोष्टी आहेत ज्या मी तुला सांगत नाहीये, तुझ्याशी शेअर करत नाहीये, त्यामुळे तू रागवलंयस हे मला कळतंय. पण मी तुला सांगितल्याप्रमाणे माझी अशी कंडिशन आहे ना की काही गोष्टी मी तुला सांगू शकत नाहीये आकाश. आकाश म्हणत असतो, सायकल राणी तू असं करू नकोस, मी तुझा नवरा आहे ना. यावरती भूमी त्याला सांगते, हे बघ मी जे करते ते आपल्या भल्यासाठी. तुला माझ्याबद्दल कुणीही फितवण्याचा प्रयत्न केला तरी तू माझ्याशी बोल, मला काय हवं ते विचार. माझ्यावरती चीड, पण माझ्याशी रागवून बोलणं बंद करू नको, यामुळे आपल्यात गैरसमज वाटतील. आकाश मनाशी ठाम निश्चय करतो, आता सायकल राणीबद्दल कुणीही काही सांगितलं तरी आपण ऐकायचं नाही, सायकल राणीशी भांडायचं हवं तर, पण अबोला धरायचा नाही. मग आता प्रॉपर्टीच्या पेपरवरती भूमी सह्या करण्याच्या निमित्ताने ते पेपर आपल्या हातात घेते. भानुशाली वकिलांनी सांगितल्याप्रमाणे भूमी ते पेपर हातात घेते. त्या पेपरचे फोटो काढते आणि रागिणीचं बोलणं सगळं रेकॉर्ड करते. रागिणीचं बोलणं रेकॉर्ड करून भूमी आता या सगळ्याचा पुरावा भानुशाली वकिलांपर्यंत पोहोचवते. भानुशाली वकिलांपर्यंत हा पुरावा अचूक पोहोचल्यावरती मात्र आता इकडे रागिणीच्या विरोधात केस फाईल केली जाते आणि भानुशाली वकील रागिणीचा आता अचूक बदला घेत किंवा भूमीबद्दल केलेल्या सगळ्या चुकांचा रागिणीकडून अचूक बदला घेत भानुशाली वकील आता बरोबर कोर्टाकडून पोलिसांना नोटीस काढायला लावतात आणि रागिणीला अटक करण्याची वॉरंट निघतं. रागिणीचा गुन्हा हा असतो की दुसऱ्याची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी खोटे कागदपत्र बनवून खोट्या सह्या घेऊन हे सगळं केलंय. या गुन्ह्याअंतर्गत रागिणीला जेलमध्ये पाठवण्याची पुरेपूर व्यवस्था होते. मग आता भूमी माधवरावांकडे येते. माधवरावांना घडलेला प्रकार सांगते आणि म्हणते, बाबा मी तुमच्यापासून हे सगळं लपवत होते, कारण आत्यांबद्दल तुमच्या मनात कोणताही गैरसमज होऊ नये म्हणून मी हे सगळं करत होते. पण बाबा आता न आत्यांना शिक्षा मिळाली, त्या आकाशच्या जीवाला पण धोका पोचवत होत्या, त्यामुळे मला हे पाऊल उचलायला लागलं. माधवराव म्हणतात, भूमी तू खरंच धीराची आहेस ग,
घरच्यांच्याच सगळ्या ह्या जाचाला सहन करून इतका पुढे गेलीस, खरंच आता ना तुझं दुःख मला बघवत नाही. मग आकाशराव लवकरात लवकर बरे होऊन तुझा सुखी संसार मला पाहायचा आहे. भूमी म्हणते, बाबा असंच होईल, कारण कारण ना डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की आकाश बरं होण्याच्या वळणावरती आहे. हळूहळू त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा होते आहे. फक्त एका किकची गरज आहे, अशी काहीतरी गोष्ट जी त्याला आठवली पाहिजे. त्यामुळे त्याला भूतकाळ उलगडत जाईल, तो पुन्हा भूतकाळात जाईल आणि पहिल्यासारखा नॉर्मल होईल. माधवराव म्हणतात, तो क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण असेल. भूमी म्हणते, हो बाबा, माझ्यासुद्धा आयुष्यातला तो आनंदाचा क्षण असेल आणि तो क्षण लवकर येईल याची मी वाटच पाहत आहे. आणि आता तो क्षण लवकरच येतो. ज्या वेळेला रागिणीला पकडायला पोलीस येतात, आकाश पॅनिक होतो. आत्तूनी काही नाही केलं, आत्तूनी काही नाही केलं असं तो बोलत असतो. त्यावेळेला आता मात्र आकाशला जुन्या गोष्टी आठवतात. आकाश पटकन बरा होतो. भूमी आकाशकडे पाहतच बसते. आकाशच्या तब्येतीमध्ये अचानक सुधारणा होते. रागिणीला पोलीस घेऊन जात असताना आकाश आता मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतो, अत्तू थांब, अत्तू थांब. आणि अचानक तो चक्कर येऊन पडतो. चक्कर येऊन पडल्यावरती आकाश जेव्हा उठतो तेव्हा त्याला सगळं आठवलेलं असतं. आणि त्याच रात्री आकाश आणि भूमी हे दोघंही जण एकत्र असतात. आणि त्याच वेळेला भूमीच्या लक्षात येतं की आकाश खरंच बरा झालेला आहे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती इकडे मात्र भूमीच्या लक्षात येतं की आकाश आपल्याला ओळखेनासा झालाय. आणि हाच असतो मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट. ज्या वेळेला आकाशची तब्येत बरी होते तर त्याला म्हणजे 7 वर्षापूर्वीचं सगळं आठवत असतं. 7 वर्षांनंतरचं काहीच आठवत नसतं. पण भूमीची तपश्चर्या फळाला येणार असते. ज्या वेळेला देवी आई योगेश्वरी हिच्या कृपेने आकाश समोर 7 वर्षांनंतर जे जे काही घडलं ते सगळं येणार असतं. आणि यामुळे भूमी आकाश यांचा संसार सुखाचा होणार असतो. पण आकाशला 7 वर्षांनंतरचं सगळं आठवण्यासाठी घरातील मंडळी खूप सपोर्ट करतात. आणि या सगळ्यामध्ये मात्र ते आठवेपर्यंत भूमीची खूप मोठी तारांबळ होते.